नमस्कार मित्र माझा मित्र गौतम 4-5 दिवसापूर्वी मला अचानक भेटला. मी त्याला ओळखलंच नाही. त्यानेच मला हाक मारली. मी आवाज ओळखला. अरे गौतमचा आवाज. गौतम, तू गौतम आहे का? मी एकदम आश्चर्याने विचारलं. कारण रस्त्यावरती तो मला भेटला, परंतु भर दुपारची वेळ एका झाडाखाली सावलीत मी उभा होतो आणि अचानक तो आला. मोटरसायकल लावली, खाली उतरला आणि मला आला, नमस्कार. अरे मला ओळखलं का? मी म्हणालो, तू कोण? त्याने सांगितलं, मी गौतम. अरे तुला कसं ओळखणार? तू डोक्यावर टोपी घातलेली, काळा गॉगल घातलेला आहे, तोंडाला रुमाल बांधला आहे, कसं ओळखणार मी? गौतम म्हणाला, मग माझी मोटरसायकल नाही ओळखली का? अरे बाबा, एवढं कुठं लक्ष होतं माझं? बरं जाऊ दे, काय झालं? आणि तू असं तोंडाला रुमाल का बांधला? एवढं पूर्ण तोंड एकदम पॅक करून घेतलेलं. ऊन लागतो म्हणून का एवढी काळजी घ्यायची का? आता उन्हाळ्याचे दिवस होते. तो म्हणाला, तसं नाही रे बाबा, मी तुला सर्व सांगतो. त्याने ते तोंडावरची रुमाल काढला, पांढरी टोपी काढली, गॉगल काढला. आता माझी खात्री झाली, गौतमाची. मग तोंडाला रुमाल का बांधला? डावा गाल एकदम सुजलेला होता, काळा निळा पडलेला एकदम, आणि कानफटीत कोणतरी त्याचे लगवलेली 3 बोटं मात्र स्पष्ट उमटलेले होते. एकदम जाडझटक त्याला असं वळ उठलेले होते. काळे निळा झालेला तोंड. ओ बापरे, खरे तुझ्या घालावरती कोणाशी भानगड झाली? कोणी मारलं तुला? तोंडाचे, बाबा रे, खरंच मारलंच आहे, पण जाऊ दे. मी म्हणाला, अरे जाऊ दे म्हणजे कसं काय? अरे सांग ना गौतम, काय झालं? मग बाजूला झाडाच्या ठिकाणी असं एक छानपैकी ओटा केला होता तो, आणि बस थोडंसं. मग मी तुला शांतपणे सर्व हकीकत सांगतो. अरे बाबा, ही पैंज लावली ना, ही पैंज मला खूप नडली रे. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होतो. त्याला ना, अरे गौतम, अरे पैंज लावायची म्हणजे अशी लावायची का? कानफटीत लगवायची? मग गौतम म्हणाला की, अरे बाबा, मी तुला सर्व सांगतो. त्याने लगेच गाडीच्या डिकीतून पाण्याची बाटली काढली, परत ओट्यावर येऊन बसला, पाणी पिला शांतपणे. मलाही दिलं पाणी प्यायला. मला जरा आश्चर्य वाटलं, पण मी विचारलं, अरे गौतम, अशी हाणामारी करायची का? आता आपलं हे वय आहे का ह्या वयामध्ये हाणामारी करायच्या? कोणी मारलं तुला? काय भानगड झाली? गौतम म्हणाला, हे बघ, मी तुला सर्व सांगतो काय किस्सा झाला. मी जी पैंज लावली ना, ती पैंज मी लावायला नको होती. मी विचारलं, कुठली पैंज लावली होती? अरे बाबा, सर्व आता तुला सांगतो. मग गौतम सांगू लागला, त्याच्याच भाषेत मी आपल्याला सांगतो. तो म्हणाला, मित्रा, तुला का सांगू? तुला तर माहितीच आहे, मी आत्मा भूत मानत नाही, देव मानत नाही. 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. रात्रीचे 12 वाजले होते. त्यावेळेला हे सर्व घटना घडली. अरे मग रात्रीचे 12 कसे काय? मला जरा डोक्यात प्रश्न पडला की हा गौतम असं का सांगतोय? त्याने सांगितलं, हे बघ, माझा मित्र गणू व बापू यांच्याशी मी पैंज लावली होती. पैंज अशी होती की आमच्या कॉलनीतून कृष्णाकडे जायचं एक रस्ता आहे, खूप छान आहे तो, डांबरी रस्ता आहे. तिथं सकाळ संध्याकाळ लोक फिरायला जातात, पण रात्री 8 नंतर त्या रस्त्याला कोणी जात नाही. कारण काय की त्या रस्त्यावरती भुताटकी आहे. 8 ते सकाळी सूर्योदय होईपर्यंत कोणीही त्या रस्त्याने जायचं टाळतो. ज्यांना माहिती आहे, ज्यांना माहीत नाही ते निघून जातात, पण तिथं फार भुताटकी आहे असं सर्वांना माहिती आहे. मलाही माहिती होतं, पण माझ्या विश्वासच नाही. कशाचे भूत आणि कशाचे आत्मा आणि कशाचे देव मी तर मानतच नाही. मग आम्ही दोघांनी माझ्याशी पैंज लावली की तिथं भूत आहे, गणू आणि बापू यांनी. मी सांगितलं, बघा, भूत वगैरे काही नसतो. ते दोघं ठाम होते, नाही तिथं भूताटकी आहे. मग मी सांगितलं की मी तिथं जाऊन बघतो खरंच भूत आहे का, आणि भूत जर आले, मला भेटले ना, मी तुम्हाला 1000 रुपये देईन, आणि जर मला भूत भेटलं नाही तर तुम्हाला मात्र 2000 द्यावे लागतील. ते दोघे तयार झाले. मलाच आश्चर्य वाटलं, चला काही का असेना. आणि मला कसं आहे, मी स्वतः अंधश्रद्धा ठेवत नाही, मी कुठलंच मानत नाही, देव भूत आत्मा काहीही मानत नाही. मग मला वाटलं की ही चांगली संधी आहे, यांना आपण सिद्ध करून देऊ की बा भूत नसतो. म्हणून मी पैंज लावली. झाला. त्या भुताटकीच्या रस्त्यावरती बऱ्याच ठिकाणी अशी बाग ठेवलेले आहे, काही ठिकाणी झाडांना असे ओटे केलेले आहे. सकाळ आणि संध्याकाळ लोक फिरायला येतात, तिथं बसतात. पण रात्र झाली का कोणी जात नाही. 8-9 नंतर तो रस्ता सुमसाम होतो, आणि तो रस्ता चांगला आहे, तिथून स्टेशनाकडे जातो. तो काही बाहेरगावाला जाणारा पण रस्ता नाही, पण आमच्या कॉलनीतून स्टेशनवर जाणारा अगदी शॉर्टकट रस्ता आहे, डांबरी रस्ता आहे. पण भुताटकी प्रसिद्ध आहे, तुला पण माहिती असेल. मी म्हणालो, हो मलाही माहिती. खरंच त्या रस्त्याने भुताटकी असते रे, भर दुपारीसुद्धा भूत दिसतं असं म्हणतात बाबा लोक. मी तर नाही पाहिलं. गौतम म्हणाला, बाबा रे, मी पण पाहिलं नाही, नसतोच ते. मग मी गणू आणि बापूंशी पैंज लावली. मग मी काय ठरवलं, मी सांगितलं, मी रात्री 12 वाजता तिथं जाईल. तिथं रस्त्यावरती लाईट वगैरे सर्व आहे, आणि बाग केल्यावर ते एका बाकावर बसील, आणि त्या ठिकाणी मी अंडा भुर्जी खाऊन दाखवतो 12 वाजता. झाला.
ठरल्याप्रमाणे मग आम्ही त्या दिवशी 11 वाजता तिघं मित्र गोळा झालो. लारीच्या दुकानावर गेलो. तिथं अंडा भुर्जी चालूच असतो, 12पर्यंत दुकान चालू असतं लोटगाडी. मग आम्ही तिघांनी अंडा भुर्जी काढली. मी गाडीवाला सांगितलं, बघ एक छानपैकी अंडा भुर्जी करून दे. डायरेक्ट 6 अंड्याची. त्याने 6 अंड्याच्या अंडा भुर्जी बनवली, मसालेदार फर्स्ट क्लास. पाव घेतले. तरी मला गणू आणि बापू म्हणाले, का रे आत्ता आपण अंडा भुर्जी खाल्ली, तू परत तिथं खाशील का? तर मग अरे बाबा परत मी खाईल आणि त्या भूतासोबत खाईल, समजलं. मी मोबाईल पण घेतला सोबत की फोटो काढायचे. झाला मी मोबाईल घेतला, अंडा भुर्जी घेतली आणि त्या रस्त्याला लागलो. ते रस्ता हे परत माझ्यासोबत होते आणि म्हणाले की बघा जर भूत आलं ना मग आम्हाला फोन करा, आम्ही येऊ बरं बघायला. मी पण म्हटलं हो ठीक आहे, भूत आलं की मी तुम्हाला लगेच फोन करतो. झाला पिशवीमध्ये त्या अंडा भुर्जी ठेवली, पार्सल, पाण्याची बाटली घेतली आणि पायीच निघालो. बरंच अंतर गेलो. एका ठिकाणी इलेक्ट्रिकचा खांबा होता, तिथं एक बाग होता. आता गौतम हे सांगतोय, मी अगदी लक्षपूर्वक ऐकत होतो. गौतम म्हणाला, हे बघ मित्रा, चालत चालत त्या खांबाजवळ बाग होता, त्या बाकावर येऊन बसलो. इकडे तिकडे पाहिला आणि मला आश्चर्य वाटलं, खरंच किती भित्री असतात लोक, भुताटके म्हणून कोणीही जात नाही रात्री. आता 12 वाजलेले, 8 वाजेपासून हा रस्ता सुमसाम होतो, पण 12 वाजलेलं होतं, शांत रस्ता, निर्मनुष्य, एकही वाहन नाही आणि कुणी मनुष्य नाही. लाईट मात्र रस्त्यावरती चालू होते. मी गेलो, बाकावरती बसलो, पिशवी बाजूला ठेवली, पिशवीत पार्सल होतं, पाण्याची बाटली होती. आणि तुला एक सांगू का, मी एक क्वार्टर घेतली होती दारूची आणि तीसुद्धा होती. चला भूताला दारू पाजू. मी अधूनमधून घेतो, आता नाही भूताने घेतलं तर आपण तर घेऊ. मी ते क्वार्टर घेतली होती, बसलो, इकडे तिकडे पाहिलं, इतकं शांत होतं. रातकऱ्यांची आवाज होता, सुमसाम सर्व. पण मी नाही घाबरलो, कारण भूत वगैरेला मी घाबरतो नाही. आणि चोर कुणी आला तर माझ्याजवळ काय होतं खिशात, काहीच नाही, फक्त मोबाईल हिसकून घेऊन गेलो बा. काही माझा मोबाईल म्हणजे काही आयफोन नव्हता, एक साधा फोन होता, साधा मोबाईल. मग मी मोबाईल सुरू केला, आजूबाजूचे सर्व सीन घेतलं, ते व्हिडिओ काढला, शांत निर्मनुष्य. मग मोबाईल बंद केला आणि बसलो बाकावरती. बाकावर बसल्यावर मी काय केलं, आजूबाजूला पाहिलं, 5 मिनटं गेले, 10 मिनटं गेले, कोणीच नाही. मग ते पार्सल काढलं, बाकावरती कागद वगैरे उघडला, ते अंडा भुर्जीचे पार्सल, पावची लादी होती, पाव दिलेलं त्याने शिकून, ते पाव ठेवले आणि मोठमोठ्याने ओरडलो, हे भूता कुठे आहेस रे तू? अरे ये माझ्यासोबत अंडा भुर्जी का, आज आपण पार्टी करूया. मी 2-3 वेळेस असं म्हणालो, कुठूनच काही रिप्लाय आला नाही. मला खूप हसू आला की किती अंधश्रद्धा पसरवतात लोक, भूत असतो. मग मी उठलो, बागापासून दूर गेलो, इकडे तिकडे फिरलो, पुन्हा रस्ता धरून पुढे गेलो, आलो, अंडा भुर्जी तिथं ठेवली. पण नाही, परत रस्त्याच्या दोन्ही बाजूला फेऱ्या मारल्यात. 12:30 होऊन गेले, कोणाच्याच पत्ता नाही, भूत नाही, काही नाही. मी मोठमोठ्याने परत ओरडत होतो, ए भूता कुठे आहेस तू? अरे ये रे माझ्यासोबत अंडा भुर्जी का? पण भूताच्या पत्ता नाही, शांत निर्मनुष्य. एक कुत्रंसुद्धा आलं नाही तिथं. मी पाहिलं, मग विचार केला, बाकाजवळ बसलो आणि विचार केला, नाही कशाचे भूत वगैरे, अजून 15-20 मिनिटाला लागलं तर वाट बघू आपण. आणि मग मी फोन केला मित्रांना, गणू आणि बापूला. ते जागेच होते. गणू आणि बापू एका ठिकाणी बसलेले होते आणि त्यांनी विचारलं, काय मग भूत आलं का? मी सांगला, अरे बाबा भूत वगैरे काहीच नाही, असं करा तुम्ही दोघं या, 15 मिनटात तुम्ही पोचणार, काही जास्त दूर आलेलो नाही. मी त्यांना बरोबर सांगितलं की ह्या ठिकाणी मी बसलेलो आहे. जागेच्या बरोबर पत्ता दिला. तो म्हणजे अरे पत्ता द्यायची काही जरूर नाही, रस्ता दूर आला म्हणजे तू सापडशील, पण बघ आम्ही असे येणार नाही, भूत आलं का मला फोन कर, मी आणि आम्ही नक्की येऊ. मी म्हणालो, अरे बाबा तुम्ही इतकी भित्रे माझ्यासोबत, याला काय झालं होतं? मग म्हणतो भूत आल्यावर, आणि भूत आल्यावर तुम्ही येणारच नाही. मी सोबत होतो, कोणी भूत नव्हतं तरी तुम्ही आले नाही, आता काय येणार? मग ते दोघांनी सांगितलं, नाही मग आम्ही येऊ ना, नक्की येऊ. अरे मोटरसायकल घेऊन येऊ आम्ही. बरं, मग मी परत फोन बंद केला, आजूबाजूला पाहिलं, शांत निर्मनुष्य रस्ता. विचार केला की खरंच आपण हे केलं, हे डेअरिंग बरोबर आहे का? म्हणजे चोर वगैरे आला तर? मी असं विचार केला आणि शांतपणे बसून वाट पाहिली. अजून 4 वाजून गेला, काही भूताच्या पत्ता नाही. मग मी मोठमोठ्याने ओरडायला लागलो, अरे भूता, अरे मित्रा ये रे, अरे तुमच्यासाठी अंडा भुर्जी केलेली आहे इथं, म्हणे खूप तुम्ही भूतं खूप आहेत, एखाद्याने तरी या माझ्यासोबत अंडा भुर्जी का? आणि मला खूप हसू आलं, मी मोठमोठ्याने हसवायला लागला आणि असता बाजूला पाहत होतो आणि अचानक भाकावर कोणतरी बसल्यासारखं वाटलं. मी लगेच मान ओढून बघितलं
तर माझ्या बाजूला मी ते पार्सल ठेवलेलं होतं. एका प्लेटवरती एक कागदाची प्लेट घेतली होती. त्या प्लेटवरती संपूर्ण अंडा भुर्जी आणि पाव ठेवली होती. आणि त्या साईडला मी दचकलो ना, त्या साईडला एक मनुष्य बसलेला होता. साधारणतः 50च्या असेल सहज. केस विस्कटलेले, डोळे वटारलेले, चेहरा एकदम भयान वाटला. बापरे, अंगावर कपडे वगैरे व्यवस्थित होते त्याचे, कसं भिकारी वगैरे पण वाटला नाही. आणि तो हसू लागला. काय मित्रा, मला बोलवलंस अंडा भुर्जी खायला? अरे आलो मी. मला एकदम आश्चर्य वाटलं. मी तेरा दचकलो, हा कुठून आला, कसा आला? एकदम आपल्या बाजूला येऊन बसला तरी आपलं लक्ष नाही. बरं, तरी पण मी घाबरलो नाही. थोडंसं माझ्या अंगाला थोडंसं काटाच आला. मग तू म्हणाला, अरे बाबा ठीक आहे, तू कोणी असो, तू खरंच भूत आहेस का? तो म्हणाला, अरे बाबा मी भूतच आहे. मग मी म्हणालो की तू सिद्ध करून दाखवतो भूत आहेस. तर ते हे बघ, मी सिद्धबिद्ध करत नाही, मला भूक लागलेली आहे आणि तू बोलवलेलं आहे ना म्हणून मी आलो. पहिल्यांदा मला जेवण करू दे. अरे मग मी काय म्हटलं, ठीक आहे, हे बघ तुझ्यासाठी ही क्वार्टर आणलेली आहे. त्याने माझ्या हातातून क्वार्टर एकदम विस्कून घेतली आणि स्वतःच्या ताब्यात घेतली. भूत उघडलं आणि 2-4 घोट तसंच दारू पिऊन गेला. ओ बापरे. मी म्हटलं, अरे पाटली, थोडंसं पाणी तरी टाक त्याच्यात. तो इथं ग्लास आणला का तू माझ्यासाठी? मी म्हणालो, अरे बाबा ठीक आहे, मी विसरलो, बरं जाऊ दे. त्याने ती बाटली बाजूला ठेवली, अगदी व्यवस्थित खाली रोडावरती. पार्सल डायरेक्ट त्याच्या मांडीवर घेतला. म्हणून अरे आपण दोघं मिळून खाऊ ना. तो कसं ऐकतो तो ना, हे बघ तू माझ्यासाठी आला, मी एकटाच खाईन, तू फक्त गंमत बघ. मी जरा विचारत पण, अरे तुझ्यासाठी 6 अंड्याची अंडा भुर्जी केलेली आहे, तू एकटा कसं खाणार? मी पण खातो, आपण दोन्ही मिळून खाऊ. त्याला सांगलं, ठेव इथं खाली बाजूला. त्याने बाकावरती ठेवला आणि म्हणे, खा, तू कसा खातो? मी खायला लागताच त्याने माझा हात एकदम बाजूला फेकला. अरे इतका जोरात माझा हात बाजूला झाला. मला आश्चर्य वाटलं. मी समजून गेलो की हा भूत वगैरे नाही, हा पागल मनुष्य किंवा बापू आणि गुणूने कोणतरी पागल माणसाला पाठवून दिलं. आणि तो असं लपत छप्पत आला आणि एकदम आपल्यासमोर प्रकट झाला की आपण घाबरू. पण मी घाबरलोच नव्हतो, कारण मला माहिती आहे भूत नसतोच, कोणतरी पागल मनुष्य किंवा यांनी कोणतरी मित्राला पाठवलेलं आहे. मनुष्य व्यवस्थित वाटतो, भिकारी पण नाही, केस मात्र विस्करलेले, डोळे मोठाले वट्टारून पाहत होतो माझ्याकडे. मग तो म्हणाले, बघ मी सुरुवात करतो. त्याने सुरुवात केली. मी परत खायला हात घातला पुढे. त्याने परत माझ्या हात बाजूला फेकला. अरे इतकं जोरात कावर फेकतो? मग मी म्हटलं, हे बघ आपण दोन्ही मिळून खाऊ, मी तुझ्यासाठी आणलेली. तो ना, तू माझ्यासाठी आणले ना, तू कसं काय खाणार? झालं आमचा थोडासा वाद झाला. मग मी काय केलं, मोबाईल घेतला, लगेच फटाफट 3-4 फोटो काढले त्याचे आणि मोबाईल खाली ठेवला. मग तो म्हणाला, हे बघ मी एकटं जेवण करीन, मला फार दिवसानंतर इतकं छान खाला, काय फर्स्ट क्लास भाजी. बापरे. मग मी परत म्हटलं, हे बघ तू एकटा खाऊ नको, मी पण खातो. मग त्याने काय केलं, माझा हात एकदम पकडला, थंडगार हात होता आणि इतका जोरात हिसका दिला मला की मी बाकापासून 7-8 फूट एकदम दूर फेकलं गेलो. बापरे. धडपडत मी उठलो, माझ्या अंग खरचटलं. नशीब माझ्या पायात बूट होते. उठलो, उभा राहिलो आणि म्हणाले, अरे काय ही का पद्धत असते का? खमाले, अरे मी तुझ्यासाठी एवढं आणलं, अरे तुझ्यासाठी नैवेद्य आणला, तू भूत आहे का पागल आहे? मला माहीत नाही, तू सांगतो भूत आहे, मी कसं मान्य करायचं? तू पागल माणूस आहे, पण काही असो, मी तुझ्यासाठी आणलं ना आणि तू मला असं फेकतो. तो मला म्हणाला, हे बघ तू अजिबात पुढे येऊ नको, मला शांतपणे खाऊ, मला शांतपणे खाणं आवडतो, दुरून गंमत बघ. आता मी इकडे तिकडे पाहिलं, रस्त्यावरती कोणीच नाही. मला असं वाटलं की बापू आणि गुणू आले असतील, ते कुठेतरी लपलेले असतील आणि ते आपली गंमत पाहत असतील. पण तसं काही झालं नाही. आजूबाजूला पाहिलं काही नाही, अगदी जीव तोडून खात होता, हळूहळू खात होता. मात्र मला वाटलं नाही, हा पागल मनुष्य आहे किंवा काहीतरी पागलचं नाटक करतोय. मग मला असं वाटलं की काही असो, पण यांनी जे आपल्याला फेकून दिलं हे बरोबर नाही केलं. मग मी परत पुढे गेलो आणि त्याच्या जवळ गेलो आणि बाकावर बसलो आणि म्हणाल, काय रे हे काय लावलं, मला असं फेकायचं असतं का? तोंडाच्या मुकाट्याने गप्प बस, मला आता पूर्ण खाऊ दे, मी तुला एक घाससुद्धा खाऊ देणार नाही. मला एकदम राग आला. अरे मी तुझ्यासाठी आणलं एवढा पैसा खर्च करून आणि तू मला खाऊ पण देत नाही? अरे तू खा भरपूर, मी तर खाऊन आलो नाही, पण थोडाफार तर मला कंपनीचं देतो ना मी तुला. एका हाताने मला इतका जोरात लोटलं की मी परत 7-8 फूट एकदम फेकला गेलो. आणि ऐकलं, अरे लोटलं असं मी पण आपण फेकला कसं काय गेलो? मला जरा आश्चर्य वाटलं. मग मी समजलो की नाही, हा पागल जरी असला ना तरी हा, आणि पागल माणसाजवळ ताकद खूप असते म्हणून त्याने फेकलं असेल. तसं मला एकदम घाम फुटला. घाबरलो मी की हा पागल मनुष्य ताकदवान आहे आपल्यापेक्षा जास्त. आता हे कसं करायचं? मी उभा राहिलो पुन्हा त्याच्याजवळ आलो, बाकाजवळ जाऊन उभा राहिलो आणि म्हणाला, काय रे हे योग्य आहे का? मला 2दा तू फेकून दिलं आणि मला बघ किती खर्चटलं, मला किती लागलं मला. तो खाता खाता विकट हसला.
त्याच्या हास्य बघून मला थोडंसं एकदम भीती वाटली. मी मागे सरकलो. पागल माणसाचा काही भरोसा नाही, आपल्यावर हमला केला तर काय होईल. मग मी म्हणालो, बघ मी तुला कंपनी देतोय, तुझ्यासाठी मी एवढा पैसा खर्च करून अंडा भुर्जी आणली, पाव आणला, तू त्याच्यावरती ताव मारतोय. मला मी कंपनी द्यायला तयार आहे ना, मी काही जास्त खाणार नाही, पण कंपनीचं देऊ दे मला. तो म्हणायचे, हे बघ जास्त आवाज करू नको, तू माझ्यासाठी आले, मी एकटा खाणार. आता तू इथून जातो का नाही. मी म्हणालो, मी कशासाठी जाऊ, अरे कमाल आहे. त्याने माझ्याकडे पाहिला, पुन्हा ती दारूची बाटली क्वार्टर घेतली आणि ढसोढस सर्व पिऊन टाकली, खाली रस्त्यावरती फेकून दिली. बापरे, काचेच काच फटकन बाटली फुटली. मला खूप राग आला. इकडे तिकडे बघितलं, सुमसाम रस्ता शांत. आता बाकावर माझा मोबाईल पडलेला होता. मी पटकन गेलो, मोबाईल उचलला आणि गणू आणि बापूला फोन लावायचा. खूप प्रयत्न, पण टॉवरच नव्हतं, फोनच लागत नव्हता. बापरे काय करायचं. मग मी संतापात तो मोबाईल घेतला, पुन्हा त्याचे 2-3 फोटो काढले, हातात मोबाईल त्याच्याजवळ आलो. काय काय लावलेलं आहे तू, सर्व तू एकटा ताव मारतोय, मी तुझ्यासाठी आलो, तू माझे आभार मानायला पाहिजे आणि तू असं पद्धतीने वागतोय. शांतपणे माझ्याकडे त्याने पाहिलं, डोळे वटारले. मला जरा भीती वाटली की बापरे हा पागल आहे, आता काय करेल. तो म्हणाला, बघ मला शांतपणे खाण्यावरतो, तू मध्ये मला तर त्रास देऊ नको, नाहीतर माझ्यावर वाईट कोणी नाही. अरे मी भूत आहे. मी म्हणाला, अरे भूत आहे मग आधी सिद्ध कर ना. तो म्हणाला, मी आता खाऊ दे पूर्ण, मग मी सिद्ध करतो. म्हणतो नाही, मी आता तुला अजिबात खाऊ देणार नाही. मला एकदम संताप झाला. मी एकदम दोघा हाताने झडप मारली आणि ते पार्सल पकडलं आणि उचलील तर तेवढं त्याने मला असं दोघा हाताने माझ्या खांद्याजवळ एकदम उभं केलं. माझ्या हातातलं ते पार्सल तिथं हातच सुटून गेला. पार्सल जसं तसं बाकावरती. मी थरथर कापून उभं राहिलं. बापरे आता काय करीन, माझ्या नरडतनी दाबू देणार, तिची ताकद याच्यात. त्याने एकदम समोर उभं केलं. मी तुला मारू पण शकतो, पण नाही मारणार रे. अरे तू माझ्यासाठी नैवेद्य आणला, मी त्याच्यावरती फर्स्ट क्लास जेवण करतो, खातो, नंतर मी तुला दाखवतो मी कसा भूत आहे. मी म्हणत, हे बघ तू भूत आहे, मला वाटतं तू पागल आहे. तो एकदम सतत मला पागल म्हणतो. अरे बाबा मी भूत आहे. मी म्हणतो नाही तू पागल आहे आणि तू हे असं करतोय. आता माझ्याकडून रावला गेलं नाही. मी त्याने दोघा हाताने मला सोडून दिला. मला वाटलं बरंच झाला. मी परत खाली वाकून ते पार्सल उचलणार, तेवढं त्याने उजव्या हाताने इतके सटार दिवशी माझ्या कानावर सण्ण दिवशी आवाज झाला. एकदम जोराने लागता बरोबर मी झांबीन दूर फेकलो गेलो. 3-4 कोलांट्या खाल्ल्या मी आणि एकदम जमिनीवर पडलो. धडपडत उठलो, जमिनीवर हात टेकवले. आता मात्र मला खूप संताप झाला की असं वाटलं आता उठायचं आणि याला बदलूनच काढायचं. तो उभा होता, तो हसला. तो म्हणायचं, हे बघ आता मला पूर्ण शांतपणे जेवण करू दे, नंतर मी तुझ्या समाचार घेतो. ओ बापरे. तो डायरेक्ट समाचार का, थांब मी आता उठतोस आणि तुला धरतोच ना. आता का लावलं रे तू हे. पण नाही, मला माझे पायाने हात, दोघं हात, मी उठून बसलेलो होतो, दोघं हात जमिनीला चिटकून गेले. हात पण मला उचलता येत नव्हतं, पाय बी उचलता येत नव्हतं. आणि अचानक माझी वाचा गेली. मी मोठ्याने बोलण्याचा प्रयत्न केला, पण मला तोंडातून आवाज येत नव्हता. जसं काही एकदम तोंड असं दात किडी बसल्यासारखं. मी इकडे तिकडे केवळ आल्या नजरेने पाहिलं. अरे बापरे कोणतरी, काय झालं असं. आणि मला तर कबी सुटला, घाम झालो मी एकदम. समोर बघा तो विकट असला. तो म्हणाला, हे बघ मी आता शांतपणे जेवण करतो, तू गंमत बघ. आता गंमत बघ म्हणजे मला बघण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. मी पुन्हा हातपाय उचलण्याचा प्रयत्न केला, पण नाही. हात रोळावरती माझे हात दोन्ही हात चिटकलेले होते आणि पायसुद्धा म्हणजे पूर्ण असं मी बसलेलो होतो. मी पूर्ण जमिनीला असं एकदम चिटकून गेलेलो आहे, जसं काय फेविकॉलने चिटकवलेलं आहे. मी उठण्याचा खूप प्रयत्न केला, पण नाही उठता येत होता. मग मी इकडे तिकडे पाहिलं केलं आणि कोणतरी येईल. पण असं काय झालं, हा पागल आहे, पण आपण का चिमणीला चिटकलो, का भीतीमुळे आपल्याला तसं होतंय. आपलं शरीर तर जड झालं नाही. मी खूप उठण्याचा प्रयत्न केला, पण नाही. मग तो शांतपणे बाकावर बसला. माझ्याकडे त्याने पाहिला, हसला आणि डोळे एकदम वठारले. भेसूर चेहरा दिसायला लागला त्याच्या आता. आणि शांतपणे तो जेवण करतो. तो म्हणाला, हे बघ मी शांतपणे जेवण करीन, तू फक्त गंमत बघ आणि बघ दाखवतो तुला मी कसा भूत आहे. ओ बापरे, काय सो हा पागल मनुष्य, भूत वगैरे काहीच नाही. एक गणू आणि बापूने मला फसवलं, कोणाला तरी पाठवलं आणि मला मनात भीती निर्माण व्हावी म्हणून. आणि माझ्या गॅरंटी होती की भूत नाही, हा पागल मनुष्य. मी खूप प्रयत्न केला, हात उचलले जात नव्हते, पाय उचलले जात नव्हते. पूर्ण मी जमिनीला चिटकूनच गेलो होतो. आजूबाजूला पाहिलं, मोठ्याने ओरडोबा, कोणीतरी धावत येतील आणि या पागलला पकडतील. पण काही नाही, माझ्या तोंडातून आवाज निघत होता, दात खिळी बसल्यासारखं. फक्त मान मात्र हालत होती. मी सर्वीकडे पाहत होतो. तो इतका शांतपणे जेवत होता. मला वाटलं की किती वेळ जातोय हा, वार जातो, याचं केव्हा जेवण संपेल. मी पुन्हा प्रयत्न करत होतो, पण नाही, माझे हात आणि पाय हालतच नव्हते.
चिटकून गेले होते ते रस्त्यावरती आणि त्याने सर्व संपवलं. उठून उभा राहिला, कागदाचा गोळा केला, प्लास्टिकची पिशवी तिथे घेतली, माझी पिशवी तिथंच पडलेली होती. मोबाईल पण माझ्या बाकावरच ठेवून दिलेला होता. मी फोटो काढल्यानंतर मी ठेवून दिला होता तिथंच. नशीब नाही तर मी फेकला गेलो ना, तो मोबाईलसुद्धा फुटून गेला असता तिथं. मग मी पाहिलं मोबाईलकडे. आता मला वाटलं उठायचं आणि मोबाईल करायचं, पण कशाला, मला उठायचंच नव्हतं. तो त्याने पाण्याच्या बाटलीने ढसा पाणी पिला, उभा राहिला, संपूर्ण पार्सलचा गोळा केला आणि एकदम माझ्या तोंडावर फेकला. पटकन असं तोंडावर फेकता मला एकदम झामसारखं आलं डोळ्यापुढे एकदम. आणि तो हसू लागला. धनंजय मित्रा, अरे मी तू भूत आहे, मी तुझे काही करू शकलो असतो, पण नाही, तू मला नैवेद्य दिला, मी तुला काहीच करणार नाही रे. आणि जोरजोराने हसू लागला. त्याच वेळेला मला एकदम अंधारीसारखं वाटलं. आणि अंधारी आली का लाईट बंद झाली काय, अंधार ग्रुप एकदम. इकडे तिकडे पाहायला मी मोठ्याने ओरडण्याचा प्रयत्न केला, काही नाही. आणि दुसऱ्याच सेकंदाला लगे लाईट लागलेत. अरे रस्त्यावरची लाईट गेली होती ना, आली कसं, अंधार ग्रुप झालं होतं. आणि इकडे तिकडे पाहिलं, तो पागल गायब होता. अरे बाकीचा अर्थ लपला नाही कुठेला. मी उठण्याचा प्रयत्न केला आणि पटकन उठून गेलो. अरे हलका शरीर कसं काय झालं. उठलो, उभा राहिलो, थरथर कापत होतो, पडत आलो. बाकाच्या आजूबाजूला पाहिलं, त्याची पत्ता नव्हतं, आजूबाजूला झाडी होती, रस्ता सुमसाम सारसत, शेत जंगल, दूर दूर घर दिसत होते. पूर्ण रस्त्यावरती लाईट होते. मी इकडे तिकडे पाहिलं, काहीच नाही. मग मी सर्वात अगोदर मोबाईल उचलला, पटकन यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला, बापू कोणाला, पण फोन टॉवरच नव्हता, फोन लागलाच नाही. बंद केला, इकडे पाय तिकडे पहा, कुठेच नाही, सुमसाम एरिया सर्व. अरे काय मग कमाली, भूत होता का पागल होता, पण गेला कुठं. मी मोठमोठे ओरडला, अरे कोण आहे, अरे तू भूता, हे पागल माणूस आहे, तू कुठे लपलाय, तू ये बाहेर, ये बाहेर. मी इकडे तिकडे फेऱ्या मारल्या, पण काही नाही. आता मी खूप घाबरलेलो होतो. भूता म्हणून नाही की पागल आहे. आणि अचानक कुठून तरी आला आणि त्याने आपल्या डोक्यात दगड घालून दिला, मारलं तर. हा पागल आहे, ताकदवान आहे, चला पळा. असं बी आता काय झालं काय कोणाच ठाऊक, पण आपण जमिनीला चिटकून गेलो होतो, रोडावरती चिटकून गेलो होतो. असं काही झालं होतं आणि तो मारून टाकेन आपल्याला. मग मी त्या भीतीमुळे माझे मोबाईल पटकन पॅन्टच्या खिशात घातला, पिशवी उचलली आणि पळतच सुटलो. सीधं पळत घरी आलो. रात्रीचा 1:30 वाजला होता. मग काय पटकन घरात येऊ, झोपलो. अंग थरथर कापत होतं. बराच वेळ मला झोप आली नाही. शांत सर्व. का होतं हे, खरंच भूत असतो का, भूत होतं का पागल मनुष्य होता. नाही, पागल मनुष्य होता, एवढं 100% गॅरंटी. मग मी केव्हाच्या केव्हा मला झोप लागली. सकाळी उठलो आणि आरशात बघतो, तो माझा गाल सुजलेला, 3 बोट उमटलेले, कान सुजलेला आणि काळा निळा झालेला सर्व तोंड. बापरे काय करायचं. मग आंघोळ वगैरे गेली. बापरे असं कसं तोंड झालं आपलं, काय जोरात मारली त्या पागल माणसाने. नाही, त्या अंडा बुर्जीचा मसाला तेल होतं ना, त्याच्यामुळे आपलं ते उभरलं आपल्या गालाला. नाही जाऊ द्या. मग मी आंघोळ वगैरे केलं, चहा पाणी नाश्ता केला आणि फॅमिली डॉक्टर गल्लीतच होतं, त्याच्याकडे गेलो. त्याला रात्रीचे सर्व किस्सा सांगितला. तो म्हणायचं, बाबा रे तू त्या रस्त्याने गेलास कशाला, अरे तिथं भूताटकी, भूताने तुला मारलं. मग मी म्हणालो, डॉक्टर साहेब अहो तुम्ही एवढं शिकलेले आणि तुम्ही असं सांगता, हे बघा हे मला लागलेलं आहे ना, तुम्ही याच्यावरती ट्रीटमेंट करा, मला दुसरं काही सांगू नका, भूत वगैरे काही नसतं, पागल माणसाने मला मारलं. आणि ते मसाल्याच्या हात होता ना, मसाला आणि ते त्याच्यामुळे ते असे वळ उमटलेले 3 बोटाच्या झालं. मग डॉक्टरांनी मला त्या दिवशी औषध वगैरे दिलं, इंजेक्शन दिलं. हे बघा जोरात तुम्हाला मार लागलेला आहे, कुणीतरी तुम्हाला मारलेलं आहे आणि ते लगेचच काही उतरणार. ही नशीब की तुमचे हाड बिळ किंवा दात पडले नाहीत, हाड तुटलं नाही एखादं गालाचं. हो मला बाबा रे ते तरी बरं झालं. आता मला डॉक्टरांकडे गेल्यानंतर मी लगेच माझ्या मित्रांना फोन केला, गणू आणि बापू लगेच मला बघायला आले. ते दोघेजण मला बघायला आले. बघितलं त्याने सांगितलं, बघ अरे तुझ्या फोन नंतर आलाच नाही. आणि खरं अहो भूत नसताना मी तिथं 8 नंतर त्या रस्त्याने जात नाही. आणि तू सांगितलं भूत आलं तर आम्ही कशाला आलो असतो, आम्ही आलोच नसतो, पण तू अशी डेअरिंग करायला नको होती. मग मी म्हणाले, बघ भूत नव्हतं, ते पागल होतं. त्याला नाही भूत होतं, आम्हाला 1000 रुपये दे. मी म्हणाले नाही भूत नव्हतं, ते पागल होते, तुम्ही मला 2000 द्या. त्यांनी सांगितलं, मग तो पागल होता, भूत नव्हता, आम्हाला सिद्ध करून दाखवू. त्या पागलला तू पकडून आणलं का. मी म्हणा नाही, मोबाईलमध्ये त्याचे फोटो आहेत ना. काढला मोबाईल आणि काय डॉक्टर साहेब त्यांनीसुद्धा तो मोबाईल बघितला, सर्वांनी बघितला. सर्व मला हसू लागले, अरे बाबा तुझ्या डोक्यावर परिणाम झाला, अरे तू काय केलं असेल, तू स्वतःहून ती पूर्ण दारू तू पिऊन घेतली आणि अंडा बरोबर ताव मारला. मित्र हे सांगता सांगता अचानक गौतम थांबला, शांत बसला. त्यांना पुन्हा त्याने पाण्याच्या 2-3 घोट घेतले, बाटली बाजूला ठेवली आणि मग पुन्हा मला सांगू लागला, हे बघ मित्र, डॉक्टर साहेब आणि ते दोघे मित्र या आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागले आणि हसू लागल्यात. मी म्हटलं दाखव काय झालं.
अरे तुमच्या ओळखीचं आहे का तो? मी बघितलं तर मोबाईलमध्ये फक्त बाग आजूबाजू सर्व सीन लाईट चालू आहे, फोटो होते, पण कोणी पागल वगैरे कशाचेच फोटो आला नाही. मला एकदम आश्चर्याचा धक्का बसला का माझा मोबाईल खराब झाला. नाही नाही, असं शक्यच नाही. दोघांनी सांगितलं, हे बघ तुझं भाग्य चांगलं, भूताने तुला काही केलं नाही, नाही तर काय तिथं भूताटकी तू मेलाच असता. आता काय करा, हे अंधश्रद्धा यांच्या डोक्यात एवढी घुसलेली आहे, ती निघायला तयारच नाही. माझ्या न्यायलाच झाला. मग मी सांगितलं, डॉक्टर साहेब तुम्ही फक्त ट्रीटमेंट करा, बघू मी एक दिवशी त्या भूताला पकडून आणि अण्णा दाखवतो. मग ते म्हणायचे भूत नव्हतं पागल होता, तर ते पागलला पकडून आण ना, आम्ही तुला 2,000 काय 5,000 देऊ. आता मी विचार केला की जाऊ दे, यांच्या नादी लागण्यापेक्षा त्या पागलला पकडू. 1 महिना झाला, 2 महिने झालं ट्रीटमेंट करून काही उपयोग नाही. सुस्त थोडीफार उतरली, पण ते 3 फुटाचे वर जे म्हटलेले ना 6 दिवशी त्यांनी मला कानात लावले. ते बघून कोणी म्हणे काय कुठं मार खाल्ला, ती सूज उतरली नाही. मग डॉक्टरने सांगितलं मोठा डॉक्टर स्पेशालिस्टकडे जा, तिथं ट्रीटमेंट घे. मी स्पेशालिस्टकडे गेलो, सर्वच ट्रीटमेंट घेतली, पण काहीच उपयोग होत नाही. गौतम सांगत होता, मित्र जगात भूत नसतो हे मला सिद्ध करायचं होतं, पण मी ते सिद्ध करू शकलो नाही. मी म्हणालो, अरे बाबा गौतम, भूत आहे हे सिद्ध करता येत नाही, तसं भूत नव्हतं हे पण सिद्ध करता येत नाही. जाऊ दे ना, काय या वानगडीत पडायचं. गौतम म्हणाला, अरे बाबा पण ते दोघं म्हणतात ना आम्हाला सिद्ध करून दाखवू भूत नव्हते, तो पागल होता, तरच तुला काय आम्ही 5,000 द्यायला तयार आहे. आता मी कसे सिद्ध करू? ते माझ्यासोबत यायला तयार नाही. मी त्यांना म्हटलं तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुम्हाला दाखवतो तो पागल आहे, पण ते माझ्यासोबत यायला तयार नाही. आणि माझ्या सोबतीला कोणी यायला तयार नाही. खूप लोकांना मी विनंती केली, जे भूत मानतात त्यांनाही विनंती केली, ते म्हणजे भूत आहे आम्ही कशाला येऊ, आणि जे भूत मानत नाही त्यांना विनंती केली. ते म्हणाले जाऊ दे रे बाबा, कोण रिस्क घेतो, काय करायचं जाऊ द्या, भूत नसतो जाऊ दे, एवढं त्यांना सांगून दे मोकळा, कशाला ते पैंजेच्या मागे लागतो. मला पैशाची चिंता नाही, पैसे भेटो ते हे ते गंमत आहे. एक मित्रांच्या सोबत लावलेली ती पैंजे, पैशाचं महत्त्व नाही, महत्त्व आहे की भूत नाही हे मला सिद्ध करायचं होतं, आणि मी ते सिद्ध करू शकत नाही. खूप लोकांना मी विनंती केली की चला रे आपण त्या पागलला पकडून आणू आणि यांच्यासमोर उभं करू. असे भरपूर पागल तिथं फिरत असतील, कोणाला भेटत असेल तर लोक भूत समजतात. कोणी तयार नाही रे. मित्रा तू येशील का रे माझ्यासोबत? तू तरी ये, आपण त्या पागलला पकडू आणि त्यांच्यासमोर उभं करून देऊ. मी म्हणालो, हे बघ तू एकटा काय जात नाही. गौतम म्हणाला, मी एकटा जाऊ शकत नाही, कारण तो फार शक्तिशाली आहे, तो मला एकट्याला पकडणं शक्य नाही. 2-4 लोक असले ना आपण नक्की त्याला पकडून आणू. नक्की पागल फिरतो त्या रस्त्यात. मी म्हटलं, अरे गौतम, भूत असला तरी धोका, आणि भूत नसला, पागल माणूस असला तरी पण धोकाच आहे. तो ताकदवान मनुष्य आहे, त्याने मारलं तुझा फक्त घाल सुजला. बडू म्हटले, सोडून दे रे, सिद्ध कर ना, मी तर मुळीच येणार नाही बाबा तुझ्यासोबत. गौतम म्हणाला, हे बघ काही कर, खरंच रे तू तरी माझ्यासोबत, आपल्याला यांना सिद्ध करून दाखवायचं आहे. मी सांगितलं, हे बघ हे सिद्ध करण्याच्या भानगडीत काही पडू नको, ते सिद्ध करून दाखवता का? गौतम म्हणाला, नाही, मी त्यांना बरंच सांगितलं भूत सिद्ध करून दाखव, पण ते दाखवत नाही. मग ते सिद्ध करून दाखवत नाही, मग तू पण सिद्ध करून दाखवण्याचा प्रयत्न करू नको. अरे भूत असलं तरी सिद्ध करा, भूत नसलं पागल हे सिद्ध करा, ह्या भानगडीत तू पडतोच कशाला? रिकामं काम करू नको. भूत असला तरी धोका आहे, पागल असला तरी धोका आहे, कशाला आपलं स्वतःचं नुकसान करून घ्यायचं. आणि सुमसाम रस्त्यावरती आपल्याला वाचवायला कोण येणार आहे? आज एक पागल आहे, उद्या त्याच्यासोबत त्याचे 4 मित्र आले, ते बी पागल असले तर आपलं काय होईल? खरंच रे. पण गौतम म्हणाला, बाबा रे तसं नाही, आपण मग जास्त लोक जाऊ ना, मला हे मान्य नाही. गौतमने असं म्हटलं. मग मी गौतमला म्हटलं, हे बघ मी अजून 2-4 लोकांना तयार करतो, जर असलं ना मी नक्की तुला फोन करेन ना, आपण जाऊ आणि त्या पागलला पकडू एक दिवशी. तो हो खरंच तू 2-4 लोकांना घेऊन ये, आपण त्या दिवशी नुसतं अंडा भुर्जीने मच्छी फ्रायच घेऊन जाऊ आणि बघूया कसा भूत येतो आणि कसा भूत आहे का पागल आहे, आपण त्याला बरोबर पकडू. मी म्हणाला, हो ठीक आहे गौतमला थोडंसं धीरसा वाटला. नाही बा, तो म्हणाला, एवढ्या लोकांनी कुणीच तयार झाले, पण तू तरी थोडीफार का असे ना तयारी दाखवली. आता गणू आणि बापू म्हणतात की चाल एखाद्या मांत्रिकाकडे, तू एका महिन्यात दुरुस्त नसेल, पण माझी विश्वास नाही, कशाला मांत्रिकाकडे जायचं? अरे सर्व थोतांड असतो. गौतमला खूप समजून सांगितलं, हे बघ तो पण एक प्रयोग करून बघ. गौतम म्हणाला, नाही अजिबात मी मांत्रिकाकडे अजिबात जाणार नाही, मी डॉक्टरकडे जाईल फक्त, कारण भूत नाही, पागल माणसाने मला मारलेलं आहे. आणि ते मसाल्याचा हात होता त्याचा, अंडा भुर्जीची मसाला तेल, त्याच्यामुळे त्याची रिॲक्शन झालेली. मी म्हणालो, डॉक्टरने असं सांगितलं का? डॉक्टर का सांगते नव्हते, फक्त म्हणतात काळजी करू नको, आम्ही ट्रीटमेंट चालू ठेवू, चला जाऊ द्या जे होईन ते. गौतमने मला हे सर्व सांगितलं.
आता आमचा गप्पा मारण्यात बराच वेळ गेला. थोडंसं मनोरंजन बी झालं, थोडंसं वाईट बी वाटलं की बा असं व्हायला नको होतं, पण काय करू शकतो. आणि गौतमच्या डोक्यातून अजूनही जात नाही की भूत नसतोच, तो पागल मनुष्य होता. मी गौतमला निरोप दिला, तो गाडीवर बसला आणि निघून गेला. मित्र आता 7-8 दिवस होऊन गेले या गोष्टीला. गौतमचा मला 2 वेळेस फोन आला, का रे कोणी मित्र तयार झाले का, अरे नशीन मित्र तू एकटा तरी आपण जाऊ. मी त्याला स्पष्ट सांगून दिलं यावेळेला की कोणी मित्र 2-4 मित्र माझ्यासोबत यायला तयार असेल ना तर मी नक्की तुझ्यासोबत येईन, पण तू तो नादच सोडून दे. आणि गणू आणि बापू तर तयारच नाही यायला. मग जाऊ दे ना, काय करायचं आहे सिद्ध करून, आपला जीव महत्त्वाचा आहे. गौतमने फोन बंद केला. मी विचार करतो की खरंच एवढा अनुभव आल्यावर सुद्धा गौतमचा विश्वास नाही, कारण तो विज्ञानावर विश्वास ठेवतो, भूताखेतांवर अंधश्रद्धेवर ते अजिबात नाही. त्याचंही म्हणणं अगदी बरोबर आहे. खरंच भूत असतो का नसतं, तो भूत होता का पागल होता काय माहीत, पण कशाला त्या भानगडीत पडायचं. माझा मित्र गौतमला असा अनुभव आलेला आहे, काय विश्वास ठेवायचा आपण. एक मनोरंजन म्हणून ह्या गोष्टीकडे आपण फक्त बघायचं, दुसरं काहीही नाही. बरं तर मित्रांनो, आजपुरतं एवढंच. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत गुड बाय.